नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 26 जून 2026. राज्यामध्ये पुढील 30 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आहे. एकंदरच 10 जुलैपर्यंत देखील राज्यामध्ये पाऊस शेतकरी बंधूंनो पडणार आहे आणि राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही आणि काही भागामध्ये पेरणीयोग्य देखील बऱ्याच भागामध्ये पेरणीयोग्य देखील भागामध्ये पाऊस पडलेला आहे. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तर जास्त स्वरूपामध्ये पाऊस कोणत्या भागामध्ये पडलेला आहे तर तुम्हाला जळगाव जिल्हा असेल, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हा जो उत्तर महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास दक्षिण महाराष्ट्रापेक्षा चांगल्या स्थितीमध्ये चांगला पाऊस पडत आहे. दक्षिण महाराष्ट्रापेक्षा त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगितले भागामध्ये चांगल्यामध्ये आणि तिथे सुद्धा अजून काही काही भाग असे आहेत की तिथे सुद्धा अजून पाऊस, जिथे पाऊस तर आहे इकडे ह्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये, पण तरी अजून 10% भूभागामध्ये अद्याप पाऊस नाही, पण तिथे सुद्धा पाऊस पडणार आहे. पण त्या मानाने दक्षिणेकडचा भाग जे आहे त्यामध्ये जे बीड जिल्हा, बीड आणि सोलापूर जिल्हा सोलापूर, सांगलीचा पूर्वेचा भाग, धाराशिवचा काही भाग आणि लातूरचा दक्षिणेकडचा भाग, या भागामध्ये अद्याप चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्याला आहे आणि चांगला पाऊस तिथे अजून पडलेला नाही. काल आपण पाऊस सांगितला होता नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणीचा पूर्व भाग आणि लातूर या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस थोडासा पडलेला आहे, हलका ते मध्यम स्वरूपामध्ये पडलेला आहे. पण एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये अजून तिथे सुद्धा पाऊस पडलेला नाही, पण तिथे अजून शेतकऱ्यांना पाऊस वाढण्याची देखील शक्यता आहे. आज या भागामध्ये पाऊस थोडासा वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना म्हणजे उद्यापर्यंत, सकाळपर्यंत उद्या धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये पाऊस वाढण्याची देखील शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र अद्याप उद्या 24 तासापर्यंत याच्यात काही पाऊस वाढण्याची शक्यता नाही आहे. सोलापूर असेल किंवा सांगलीचा पूर्व भाग असेल, कवठा महाकाळ या भागामध्ये, इंदापूर, बारामती या भागामध्ये आणि अहिल्यानगरचा पूर्व भाग, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, आष्टी, पाटोदा या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे थोडंसं या 24 तासामध्ये देखील कमीच राहण्याची शक्यता आहे. तर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे येत्या 24 तासामध्ये. तर काही भागामध्ये सर्वदूर मोठ्या व्यापकतेने इथे पावसाची शक्यता नाही आहे, पण अजून व्यापकतेने पावसाची शक्यता मोठ्या क्षेत्रावर बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अजूनही पुढे सुद्धा इथं 24 तासामध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता आहे आणि मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील 24 ते 48 तासामध्ये तिथे सुद्धा चांगल्या मोठ्या क्षेत्रावर पावसाची देखील चांगल्या प्रकारे शक्यता आहे. तर अजून परत पुन्हा हा पाऊस शेतकऱ्यांना 28 तारखेपासून परत अजून पाऊस वाढण्याची शक्यता. 28 तारखेपासून मात्र दक्षिण महाराष्ट्राकडून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. 28 तारखेपासून बघा सोलापूर, धाराशिव, लातूरचा दक्षिणेकडचा भाग, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये मात्र 27च्या संध्याकाळी आणि 28-29 तारखेला मात्र या भागामध्ये पावसाची शक्यता चांगल्या प्रकारे मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. आणि ह्या भागामध्ये तर पाऊस पडतच आहे आणि कोकणामध्ये देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरूच राहणार आहे. एकंदरच हा झाला आपला 30 तारखेपर्यंतचा अंदाज. तर या प्रकारे शेतकऱ्यांना पावसाची शक्यता आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही शेतकऱ्यांना सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर देखील करा. धन्यवाद.